नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मुंबई वेटिंग लिस्ट जी पाठीमागे राहिलेली आहे आणि मुंबईच्या वेटिंग लिस्टमध्ये सर्वात जास्त चान्स कोणाला आहेत आणि कुठल्या कास्टसाठी कुठल्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त चान्स लागण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, मुंबईची वेटिंग लिस्ट कधी लागणार? तर आपल्याला माहिती आहे की आता जुलै महिना चाललेला आहे आणि अजून देखील मुंबईची वेटिंग लिस्ट उघडलेली नाही आणि मुंबईचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार? मुंबईच्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार हे देखील तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार. त्याच्यामुळे तुम्ही आपले यूट्यूब चॅनल नसाल तर आज आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मुंबईची वेटिंग लिस्ट जी पाठीमागे राहिलेली आहे त्याच्यामध्ये 130 मार्कवाले, 126 मार्कवाले, 128 मार्कवाले, 129 मार्कवाले अशा प्रकारे विद्यार्थी बसणार आहेत. म्हणजे कशा प्रकारे बसणार आहेत? तर सर्वात जास्त ओपनच्या विद्यार्थ्यांना किती मार्काचा चान्स असू शकतो? तर ओपनच्या विद्यार्थ्यांना मित्रांनो तुम्हाला 130 मार्काचा तुम्हाला चान्स असू शकणार आहे. त्याच्यामध्ये वेटिंग लिस्ट कधी उघडणार आहे? तर मित्रांनो, आता सध्या नवीन पोलीस भरती देखील करण्याच्या मार्गावर आहे आणि नवीन पोलीस भरती करत असताना की पाठीमागची जी भरती आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे प्रोसेस पूर्ण होत आलेली आहे. आता फक्त राहिले मुंबई शहर आणि मुंबई शहरची मीटिंग लिस्ट राहिली आहे. त्याच्यामध्ये जे विद्यार्थी आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील राहिलेलं आहे त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार? तर मित्रांनो, ऑगस्ट महिन्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होण्याची शक्यता आहे. म्हणजे कंप्लीट 1 महिन्यानं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होण्याची शक्यता आहे किंवा 15 दिवसानंतर देखील होऊ शकतं. कारण की आपलं बघितलं की आपण ऑगस्ट महिना आल्यानंतर, कारण तर ऑगस्ट संपला की सप्टेंबर, ऑक्टोबर हे 2 महिने झाल्यानंतर की नोव्हेंबरमध्ये नवीन पोलीस भरती जाहिरात येणार आहे. नवीन पोलीस भरतीची जाहिरात येणार. आता 20,000 पदं असणार आहेत. आतापर्यंत 20,000 पदं मंजूर आहेत आणि विषय असा आहे की नक्की भरती किती तारखेला होणार आहे, म्हणजे कुठल्या महिन्यात भरती होऊ शकते. आता फॉर्म आपल्याला माहिती आहे की नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये हे पोलीस भरतीचे फॉर्म भरून घेणार आहे. त्याच्या आधीची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमचं वेटिंग लिस्ट जी आहे ती उघडून जाणार आहे आणि 3 ते 4 जागा जे असणार आहेत ते ओपनसाठी असणार आहेत आणि ते वेटिंग लिस्टमध्ये आपल्याला संपूर्ण कळून जाणार आहे. जे विद्यार्थी चांगल्या मार्क असतील आणि ते वेटिंग लिस्टमध्ये पडलेले असतील त्यांचं कधीही तुमचं ओपनच्या विद्यार्थ्यांचं कधीही नशीब उजळू शकतं हे देखील लक्षात घ्या. कारण की 15 ते 20 दिवसात, म्हणजे एकंदर तुम्हाला सांगायचं की 15 ते 20 दिवसात ही वेटिंग लिस्ट उघडू शकते आणि त्याच्यामुळे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जाऊ शकतं. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होऊ शकतं मी तुम्हाला सांगणार आहे. तर ऑगस्ट महिन्यामध्ये 15 ऑगस्टच्या आसपास किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. जे मुंबईला वेटिंग लिस्ट राहिलं आणि ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहिलेलं आहे ते देखील, आणि त्यानंतर जे वेटिंग राहतील, जे बाकीचे राहतील त्यांना MSF जॉईनिंग मिळणार हे देखील लक्षात घ्या. कारण की महाराष्ट्र सुरक्षा फोर्स ह्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना जॉईनिंग मिळत असते आणि त्याच्यामध्ये जे विद्यार्थी राहतील त्यांना MSF जॉईनिंग मिळणार आहे. जर तुम्हाला MSF जर कॉल आला किंवा जर तुम्हाला MSF बोलण्यात आलं तर तुम्ही ते संधी नाकारू नका. कारण की त्याच्यामध्ये देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे आरक्षण घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये देखील पोलीस भरतीमध्ये तुम्ही लागू शकता. कारण की MSF म्हणजे कंत्राट बेसवर असणार आहे. म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा त्याच्यामध्ये ड्युटी असते आणि कशा प्रकारे ड्युटी असते तर किती महिने ट्रेनिंग असतात ती आपल्याला माहिती आहे. आणि ज्या शहराला तुम्ही मुंबई वेटिंगला असणार त्या शहरात तुमची ड्युटी असणार आहे. समजा मुंबईला तुम्ही MSF लागला तर तुम्ही मुंबईला तुमची ड्युटी असणार आहे हे देखील लक्षात घ्या. आणि त्याच्यामधून तुम्हाला पोलीस भरतीमध्ये चांगल्या प्रकारे आरक्षण घेता येतं, म्हणजे चांगल्या प्रकारे मार्क देखील सूट असते. त्यामुळे काय करा, जर तुम्ही वेटिंगला राहिला असाल किंवा MSF तुम्हाला जॉईनिंग जर कॉल आला तर तुम्ही 100% स्वीकारा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आता जे नवीन पोलीस भरती होणार आहे हे देखील लगेच ऑर्डर असणार आहे आणि नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये ह्या पोलीस भरतीची जाहिरात देखील चालू होऊ शकते. फॉर्म भरायला चालू होतात हे देखील लक्षात घ्या. आणि पूर्णपणे प्रोसेस जे असणार आहे ते उन्हाळ्यामध्ये होणार आहे. कारण की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये फॉर्म भरलं तर नोव्हेंबर डिसेंबर बदल तर एप्रिल किंवा मे मध्ये ग्राउंड होऊ शकतं किंवा त्याच्या आधी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या 3 महिन्यामध्ये ग्राउंड होण्याची शक्यता आहे, म्हणजे नवीन पोलीस भरतीचं. कारण की आता आपण फॉर्म कुठल्या ठिकाणी भरायचे देखील लक्षात घ्यायचंय. कारण की गेल्या वर्षी कशा प्रकारे चुका केल्या होत्या ती ह्यावेळेस करायच्या नाहीत. जे विद्यार्थी ग्राउंडमध्ये कमी पडले त्यांनी ह्या वर्षी ग्राउंडची चांगली तयारी करायचा प्रयत्न करायचा. कारण की गेल्या ज्या विद्यार्थ्यांना मार्क कमी पडले होते बाबा आपण कशामध्ये गेलो होतो किंवा बरेच विद्यार्थ्यांचं काय झालंय की समजा आता ग्राउंडला कमी मार्क पडले होते, गोळाफेकमध्ये कमी मार्क पडले होते. आता एखाद्याचं काय झालं की समजा आपण जिथं प्रॅक्टिस करतो, जिथं तयारी करतो तिथं तुमचा गोळा आउट ऑफ जातो, पण भरतीच्या ठिकाणी गेल्यानंतर काही जणांचा भीती असते मनामध्ये, ती भीती घालण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, जेणेकरून चांगल्या प्रकारे सराव केला पाहिजे. कारण की तिथं भीती राहिल्यामुळे काय होतं, गोळा 1 ते 2 मार्कांनी कमी पडतो. त्यामुळे बरेच विद्यार्थी लेखी परीक्षेला बसू शकले नव्हते. त्यामुळे लक्षात घ्या की आपण लेखी परीक्षेला जाण्यासाठी आपण कशा प्रकारे ग्राउंडचे मार्क घेतले पाहिजे. तर तुमची ग्राउंडची मार्क तयारी कमीत कमी 40 ते 45 मार्काची असायला पाहिजे. कारण तुम्ही कुठलेही कास्ट असो तुम्ही तुमच्या जिल्ह्यात जर फॉर्म भरला, समजा आता मुंबईला जागा आहेत, मुंबईला बरेच विद्यार्थी फॉर्म टाकत असतात, पण तिथं मेरिट देखील हायस्ट लागतं. 41 मार्काचं मेरिट लागतं, 45 मार्काचं मेरिट लागतं. पण जर तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी केली, समजा तुमचं जो सोलापूर जिल्हा आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही
40 मार्काची तयारी केली तर तुम्ही 40 पैकी 40 मार्क जर घेतली तर तिथं तुम्ही मेरिट 36 मार्कात देखील तुम्ही लागू शकताय. अशा प्रकारे चांगल्या प्रकारे फायदा होत असतो. त्यामुळे काय करायचं की आपण ज्या जिल्ह्यात आहोत त्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे, कारण काय होतं की बाहेरच्या जिल्ह्याचे विद्यार्थी आपल्या जिल्ह्यातून फॉर्म भरतात आणि ते तिथे लागून जाताना आपण बाहेर जिल्ह्यात जाऊन आपलं देखील काम होत नाही. अशा प्रकारे उलटा क्रम होत चाललेला आहे. ह्या उलटा क्रम आपल्याला थांबवण्यासाठी आपण आपल्या जिल्ह्यात फॉर्म भरला पाहिजे आणि जेणेकरून तुम्ही चांगल्या प्रकारे तिथंच तुम्ही लागू शकता. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या YouTube चॅनल येत राहणार आहे, कारण की पोलीस भरती, स्पर्धा परीक्षा व संपूर्ण क्षेत्रातील माहिती आपल्या YouTube चॅनल येत असते. त्यामुळे तुम्ही काय करा, फक्त आपलं YouTube चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि मुंबई वेटिंग लिस्ट संदर्भात तुम्हाला वारंवार माहिती देत राहणार. त्याच्यामुळे तुम्ही YouTubeच्या सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.